मी संदेश गोलप, अंधश्रद्धा निर्मूलन समिती पालघर जिल्हा प्रधान सचिव व विविध उपक्रम सहकार्य व महाराष्ट्र राज्य अंधश्रद्धा निर्मूलन समिती। आज आपल्याकडे 2 दिवसापूर्वी अशोक थरात सारखीच केस घडलेली आहे। 2023 मध्ये पुण्यामध्ये गुन्हा दाखल झालेला आहे आणि 2025 मध्ये वसईमध्ये एका हॉटेलमध्ये खरातप्रमाणेच महिलाला लैंगिक शोषण करून तिच्यावरती बलात्कार झालेला आहे आणि ती केस 2 दिवसापूर्वी आपल्या अंबाडी पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल झालेला आहे। तसंच 2024 मध्ये पोलीस महासंचालक कायदा सुव्यवस्थांनी अंधश्रद्धा निर्मूलन कक्ष प्रत्येक पोलीस स्टेशन तयार करावा या संबंधी आम्ही पण अंधश्रद्धा त्यांचं परिपत्रक देऊन आमचं पत्रक देऊन प्रत्येक पोलीस स्टेशनला महाराष्ट्रामध्ये प्रत्येक शाखेने अंधश्रद्धा निर्मूलन कक्ष तयार करा। त्याच्यामध्ये दक्षता कमिटी असेल, त्याच्यामध्ये एक सिनियर PI असेल, तो प्रमुख असेल आणि त्यांनी जे असे प्रकरण जे बाबा बुवाचे फसवणुकीचे प्रकरण येतात त्याच्यावरती चौकशी करून त्या पीडिताला न्याय द्यायचा, असं हे कायद्याने सर्व अंमलबजावणी केलेली आहे। पण ती अंमलबजावणी पोलीस करताना दिसत नाही का? सकाळी 1 तास पूर्वी फरार व्हायच्या बाबाने 1 तास पूर्वी पोस्ट केली आहे का मी निर्दोष आहे आणि सत्याचं विजयावर असं पोस्ट करून त्यांनी तो फरार झाला। त्याच्या तो निर्दोष जर आहे तर त्यांनी फरार व्हायची गरज नाही, त्यांनी पोलिसांना सहकार्य करायला पाहिजे आणि जी खरी जी माहिती आहे तर त्यांनी ती उघड करायला पाहिजे ना। जर त्याच्या मनात आपल्याला पकडतील, आपल्याला गुन्हा दाखल झालेला आहे, पुढच्या या प्रोसिजरमध्ये आपल्याला फेस करायला लागेल म्हणून त्यांनी पळवाट काढलेली आहे आणि तो कुठे पळाला हे पोलिसांना माहीत आहे। आज ना उद्या पोलिसांना त्यांना हे हुडकून काढायला लागेल आहे आणि अंधश्रद्धा निर्मूलन समिती पत्रकार आपण सर्व मिळून याच्या मागे लागू आणि पोलिसांवर दबाव ठेवून हे प्रकरण मार्गी लागण्याचा प्रयत्न करू। आज जो गुन्हा दाखल झाला त्याच दिवशी अगर पोलिसांनी त्यांना अटक केली असती तर आज बाबा फरार झाला असता त्यावर। आता काय याच्यामध्ये की काही राजकीय लोकांची पण दबाव पोलिसांवर येतात आहे। पोलीस सक्षम आहे, पोलिसांनी ठरवलं तर काही गोष्ट होऊ शकते। जसं आज अशोक खरातचं प्रकरण आपण लावून धरलेलं आहे त्याप्रमाणे ही तर वसईमध्ये छोटी गोष्ट आहे एक, पण ही जर यांनी पकडली पोलिसांनी प्रामाणिकपणे तर त्या बाबाने अजून किती लोकांना फसवणूक केलेली आहे। आम्ही तर आवाहन केलेलं आहे अंधश्रद्धा निर्मूलन समितीने पत्रक देऊन, आम्ही टोल फ्री नंबर पण दिलेला आहे की प्रत्येक शहरामध्ये प्रत्येक खेडेगावामध्ये असे बाबा बुवा ज्योतिषी जर लोकांची फसवणूक करत असेल तर आमच्याशी संपर्क करा किंवा अंधश्रद्धा कक्ष निर्माण केलेला आहे प्रत्येक पोलीस स्टेशनला, तिकडे जाऊन तुम्ही तुमचा गुन्हा दाखल करा। आमचे तिकडे कार्यकर्ते आहेत, त्यांच्याशी संपर्क करा, आम्ही तुमच्या पाठीशी नक्की राहू।